Welcome to Seed Vlogs. Like, subscribe and follow for more. चला बघा, हे नवीन माणूस इंट्रोड्यूस झालेला आहे, आमची मम्मी. आणि ह्यांना तर ओळखतच आहात. आणि काय चाललंय तुमचं? काचला कशाबद्दलच्या पोळ्या? परत बोल. घरी आहे म्हणून पुरणपोळी. बरं 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 बरं, चालू द्या. काय काय झाले तयार? सगळं झालंय. भात झाला, आमटी घालते. बरं, लय माहिती खायचं. हो, माहिती सगळं. काय माहिती सगळं माहिती. आहे ना, म्हणून तर 10 वेळा मला बोलती तुम्ही तुमच्या हिशोबाने करा, तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. आम्हाला घरचं पण जमत आणि बाहेरचं पण जमत. अरे वाकांची फुगली. 2 hours later. मित्रांनो, आता आम्ही जेवण करून बाजारात जाण्यास चालत निघालो. दुपारची वेळ असल्याने ऊन खूप लागत होते. बाजारात पोहोचता मला ठेस लागली. मित्रांनो, हे आहेत माझे वडील. तर आम्ही एका मिठाईच्या दुकानात गेलो. तिथे मिठाई बघितली आणि मॅडमला विचारलं, मिठाई घ्यायची आहे का आता? तर मॅडम म्हणाल्या, हो चालेल. मी म्हणालो, तू तर डाएटवर आहेस ना? मॅडम म्हणाल्या, हो, कधी एक वेळेस चालते. तिकडून वडिलांनी आवाज दिला, कुठली मिठाई हवी आहे? बाजाराला सुरुवात केली नाही की आम्ही दमलो आणि एके ठिकाणी बसलो. मिठाई पॅक करून घेतली. पुढील बाजारासाठी निघालो असता भरपूर असे शेतकरी भाजी विकण्यास बसले होते आणि त्यांनी शेतातून आणलेल्या भाज्या कशा टवटवीत दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, बघा तरी किती ह्या भारी आहेत. फायनली आमचा बाजार करून झालेला आहे. बाजार करेपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली. घरी येऊन आम्हाला पॅकिंग करायची होती. मित्रांनो, मुंबईला यायला आम्हाला नेहमी 3 तास लागतात, पण रस्त्याचं कशाचं काम चाललं होतं माहीत नाही, त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक होतं ना की आम्हाला यायला 4 तास लागले. फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो. इकडे उतरल्यानंतर एक कुत्रा आम्हाला भेटला. तो अनोळखी असूनही आम्हाला वाटत नव्हतं की अनोळखी म्हणून. मी जिकडं जाईल तिकडं तो माझ्या पाठीपाठी येत होता. तर मित्रांनो, ब्लॉगचा शेवट आपण इथंच करूयात. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा.